हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलमध्ये. आणि हे तुम्ही पाहू शकता असे मऊ लुसलुशीत अशी चपाती, घडीची पोळी. ऑफकोर्स ह्याला पदरी खूप छान सुटलेले आहेत. तर ही कशी बनवायची, तर आता आपण ही बिगिनर्स म्हणजे जे नवीन स्वयंपाक शिकणारे जे आहेत त्यांच्यासाठी हे आपण बनवत आहोत. जो मी चमचा दाखवला तो पिठाचा चमचा आहे. त्या चमच्याने 2 चमचे पीठ इथं मी घेतलेले आहे. साधारण 6 ते 7 चपाती, घडीच्या चपात्या होतात. हे पीठ चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर हे सर्व मीठ ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि अगदी हळू अशा मी जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग आपलं प्रमाण चुकेल. जर तुम्ही 2-3 लोकांसाठी जर करणार असाल तर त्यासाठीचं हे प्रमाण आहे. अगदी अंदाज घेत पाणी घालायचं. आणि या ठिकाणी मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे. आणि इथं मी या पद्धतीने झाकून ठेवलेली आहे. ही कणिक पाहू शकताय तुम्ही. छान कणिक मळण्यातच चपातीचं खरं तर सगळं डिपेंड असतं श्रेय. त्याच्यानंतर परत पोळपाट घेतलेला आहे आणि अगदी बोटाला लागेल एवढंसंच तेल लावून घेतलेलं आहे. बाकी नंतर पीठ याच्यासाठी, कारण पोळपाटाला आपला हा कणकेचा गोळा चिकटून राहू नये याच्यासाठी. आणि मी दाखवले या पद्धतीनं हा रोल असा करून घ्यायचा आहे. त्या गोळ्याचा आपल्या हातात मावेल एवढा असा गोळा तयार करून घ्यायचा कणकेचा. म्हणजे त्या पद्धतीने आपल्याला पोळ्या करता येतात, म्हणजे चपाती करता येते. पाहू शकताय तुम्ही इथे. आणि बघू शकताय 2 चमच्यामध्ये 7 पोळ्या, 7 घडीच्या चपात्या होऊ शकतात. एवढे गोळे मी तयार केलेले आहेत. आता एक गोळा घ्यायचा, परत एकदा तो छान मळून घ्यायचा, चपटा करून घ्यायचा दोन्ही हातांना प्रेस करून आणि पिठामध्ये बुडवून घ्यायचा. बुडवून घेतल्यानंतर अगदी छोटीशी पुरीसारखं पहिल्यांदा लाटून घ्यायचं. छोटंसं पहिल्यांदा लाटून घ्यायचं, नंतर तेल लावायचं. तुम्हाला पाहिजे तर नंतर परत पीठ लावा, नाही लावलं तरीसुद्धा चालेल. नंतर व्यवस्थित परत बंद करून त्याचं त्रिकोण तयार करून घ्या. परत तो त्रिकोण या पद्धतीने परत तुम्ही बंद करून घ्या आणि परत एकदा पिठातून बुडवा. मी दाखवलेलं आहे या पद्धतीनं. एक त्रिकोणाचा एक टोक हा आपल्या डाव्या साईडला आला पाहिजे, म्हणजे आपली चपाती गोल लाटण्यास आपल्याला मदत होते. आणि या पद्धतीने तुम्ही ही चपाती लाटू शकताय. पहिल्यांदा किनारे सगळे लाटून घ्यायचे, म्हणजे चपाती आपली जाड होणार नाही. तुम्हाला जेवढी थिक पाहिजे, थिन पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही चपाती इथे लाटून घ्या. ही अशी पहिल्यांदा सगळे किनारे म्हणजे काठ तुम्ही लाटून घेऊ शकता. आणि मग आपली चपाती या ठिकाणी तयार होते. आणि आता पोळपाट भरून चपाती तयार झाली. मी आधीच तवा गरम केला होता. तो तवा गरम झाल्यानंतर थोडेसे बबल्स यायला चालू होतात, अगदी किंचितसे बबल्स यायला लागले की परत ही चपाती उलटून घ्यायचं. पाहू शकता पांढरे डाग पडलेले आहेत. नंतर अगदी थोडंसं तेल आहे ते किनाऱ्यांना लावून घ्यायचं. आणि आता बघा चपाती आपली फुगायला लागलेली आहे. या पद्धतीने छान अशी चपाती ही भाजून घ्यायची आहे. भाजून बघा आता किती छान फुगलेली आहे ही चपाती. आणि असं किनारे पहिल्यांदा सगळे तुम्ही भाजून घ्या, म्हणजे मग चपाती आपली छान भाजली जाते, छान डाग पडले जातात. फार पण डाग पाडू नका, नाहीतर मग चपाती करपेल आपली. आणि ही तुमच्याकडे चाळणी नसेल तर या पद्धतीचं मोदक पात्र आहे ते उलटं करून ठेवायचं आणि त्याच्यावरती चपात्या ठेवायच्या. थँक्यू.